शेतकरी मित्रांनो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं मी सहर्ष स्वागत करत आहे। तुम्हाला माहित आहे का, मातीमध्ये रासायनिक खते योग्य मिसळल्यास आपल्या खताचा 20 ते 25% खर्च वाचू शकतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रासायनिक खते मातीमध्ये मिसळल्यास आपल्या पिकावरती किंवा आपल्या जमिनीमध्ये काय परिणाम होतात आणि ही खते कसे योग्य प्रकारे आपण मिसळू शकतो। समजा मातीमध्ये खत टाकल्यास त्या खताचा आपल्या मातीमध्ये काय परिणाम होतो हे आपण थोडक्यात समजून घेऊया। आपण मातीमध्ये युरिया, पोटॅश, डीएपी किंवा विद्राव्य खते ड्रिपनी सोडतो। ही टाकलेली किंवा सोडलेली खतांचा जमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणूंशी संपर्क येऊन ते विघटित होतात आणि ही विघटित झालेली खते पिके आपल्या मुळांद्वारे शोषून घेतात आणि त्यामुळे पिकाचा विकास आणि उत्पादनात नक्कीच वाढ होते। मग तुम्हाला असा प्रश्न नक्कीच पडला असेल, ही टाकलेली खते आपल्या जमिनीमध्ये किती दिवस कार्य करतात, मग ती विद्राव्य खते असो किंवा वर खते असो। चला तर याचं गणित थोडक्यात समजून घेऊया। वर खतामध्ये युरिया 18 ते 20 तासात पिकास लागू होतो आणि 3 दिवसात संपतो। सिंगल सुपर फॉस्फेट 32 दिवसांनी लागू होते तर 72 दिवसांनी संपते। पोटॅश 40 दिवसांनी लागू होते तर 80 ते 85 दिवसापर्यंत संपते। 24-24-00 हे खत 4 ते 5 दिवसात लागू होते तर 12 दिवसापर्यंत संपते। डीएपी 15 ते 18 दिवसानंतर लागू होते तर 28 ते 30 दिवसापर्यंत कार्य करते। 10-26-26 18 ते 20 दिवसानंतर लागू होते तर 30 ते 32 दिवसापर्यंत कार्य करते। 12-32-16 15-15 14-35-14 हे 12 ते 14 दिवसांनी लागू होते तर 20 ते 22 दिवसापर्यंत कार्य करते। आता विद्राव्य खतामध्ये जर बघितलं तर नत्र 1 ते 6 दिवस, पुरत 15 दिवस, पालाश 4 दिवस अशा पद्धतीने हे कार्य करते। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगितलेल्या माहितीवरून कोणती खते कशी काम करतात हे तर समजलं असेल। आता एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपण आपल्या खताचं योग्य नियोजन कसं केलं पाहिजे। आता आपण खताचे नियोजन कसे केले पाहिजे यासाठी एक कांदा पिकाचे उदाहरण घेऊया। आता बघा, कांदा पिकामध्ये लागवडीच्या वेळेस बेसल डोस देतो, त्यानंतर 25 ते 30 दिवसांनी आपण दुसरा डोस देतो, त्यानंतर 45 दिवसांनी आपण तिसरा डोस देतो। अशा पद्धतीने जर आपण खताचं नियोजन केलं तर आपल्याला कांदा पिकामध्ये उत्पादनात तर वाढ होईलच, तसेच त्यासोबत आपल्या जमिनीचं आरोग्य सुद्धा चांगलं राहील। काही शेतकरी ही खतं योग्य प्रकारे वापरत नाही, सर्व खते एकाच वेळी एकत्र टाकतात, त्यामुळे ही खते जमिनीत साठून राहतात, त्यामुळे आपल्या पिकाला याचा काही फायदा होत नाही। उलट आपल्या पिकावरती या खतांचा दुष्परिणाम होतो। आपली जमिनीमध्ये ही खतं लिचिंग होतात, आपल्या जमिनीचे आरोग्य धोक्यात जाते, त्यामुळे आपला खर्चही वाढतो आणि उत्पादनही कमी होते। आम्ही यापूर्वी खताची कंपॅबिलिटी यावरती म्हणजे कोणती खते एकमेकात मिसळू नये यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ बघायचा असेल तुम्ही आय बटनावरती क्लिक करून हा व्हिडिओ नक्की पाहू शकता। शेतकरी मित्रांनो, विद्राव्य खते आपल्या पिकांना देताना काही अटी आहेत त्या लक्षात ठेवा। पहिली अट, जमीन आणि पिकाच्या वाढीनुसार आपण विद्राव्य खते वापरावीत। दुसरी अट, पाण्याचा पीएच आणि क्षारता गुणधर्म लक्षात घेऊन आपण पिकांना खते द्यावीत। तिसरी अट, खते देताना त्यामध्ये बुरशीनाशक किंवा कीटकनाशके मिसळू नये। चौथी अट, खते दिल्यानंतर ड्रिपने जास्त पाणी सोडू नये, अन्यथा या खतांचा आपल्या जमिनीमध्ये मुळांच्या कक्षेमध्ये निचरा होतो। आणि पाचवी अट, खते शक्यतो सिंगल सोडावी, अति खते एकत्र करून सोडू नये। शेतकरी मित्रांनो, खतांचं चांगलं नियोजन करून खते वापरा, खर्च वाचवा, उत्पादन वाढवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।